आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या शासकीय परिचारिकांचा संप कायम आहे। घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी गणवेश त्यागून रंगीत कपडे घालत संपात सहभाग नोंदवलाय। जुनी पेन्शन योजना लागू व्हावी त्यासोबत इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी परिचारिकांनी संप पुकारलाय। आजचा संपाचा चौथा दिवस आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या नर्सेस फेडरेशन या संघटनेच्या परिचारिकांनी 100% काम बंद आंदोलनाची हाक दिली। संपाचा हा चौथा दिवस आहे। जवळपास 17 लाख कर्मचारी आजही संपावर उतरलेले आहेत आणि सरकारशी जी चर्चा सुकाणू समितीची झाली तर मुख्य सचिव महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिवांनी ती चर्चा बोलवलेली होती आणि 22 तारखेला ती चर्चा झाली। ती चर्चा असं आम्हाला वाटत होतं सकारात्मक झाली आणि 23 तारखेला त्या बैठकीचं इतिवृत्तांत हे आमच्या हातात येणं अपेक्षित होतं, पण कालही मंत्रालयामध्ये फॉलोअप घेतला पण त्याचं इतिवृत्तांत हाती आलं नाही। त्याच्यामुळे नेमकं कुठला निर्णय त्या चर्चेमध्ये घेतला आणि कुठला नाही घेतला हे आम्हाला कळायला मार्ग नाही आहे। तर त्यामुळे आजही आम्ही आमच्या बेमुदत संपावर ठाम आहे। आम्हाला वाटलं होतं की मुख्यमंत्री त्या दिवशी कॅबिनेटची बैठक झाली, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा संपाचा विषय निघाला होता, त्याच्यावर चर्चा झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी जर त्या दिवशी ताबडतोब सुकाणू समिती, कारण आम्ही सगळे मुंबईतच होतो, त्याच दिवशी जर आमच्याबरोबर चर्चा करून आमच्या पदरात काहीतरी झुकतं माप टाकलं असतं तर हा संप झाला नसता आणि रुग्णांचे पण हाल झाले नसते।